देश भर में 5 मई को हुई नीट परीक्षा में कई घोटाले होने की आशंका सामने आ रही है। नीट का रिजल्ट 4 जून को घोषित किया गया था। ऐसे में परीक्षा परिणाम को लेकर कई सवाल उठ रहे हैं। कुछ परीक्षा केंद्रों पर छात्रों को कम समय मिलने के कारण ग्रेस मार्क्स दिए गए, इसीलिए उनके अंक और रैंकिंग में भारी बढ़ोतरी देखी गई है। लेकिन इस संबंध में एनटीए की ओर से अभी तक स्पष्टता नहीं दी गई है कि किस फार्मूले के तहत अंक बढ़ाए गए हैं और कितने छात्रों के अंक बढ़ाए गए हैं। इसीलिए छात्रों, अभिभावकों और शिक्षा क्षेत्र के बीच इस परिणाम को लेकर सवाल है। इन सभी मुद्दों को ध्यान में रखते हुए आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से नागपुर में विरोध प्रदर्शन किया गया। छात्रों को किसी भी तरह का नुकसान न हो, इसके लिए सीबीआई जांच की जाए, ऐसी मांग इस दौरान की गई। आपल्याला माहिती आहे की नीट ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे। या परीक्षेच्या मध्ये एनटीएच्या थ्रू गोंधळ झालेला आपल्याला आढळून येत आहे। आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कठीण परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये विद्यार्थी जे आहे हे वर्षभर अभ्यास करून बसत असतात। एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं म्हणजे ठीक आहे, आपण असे गृहीत धरू शकतो की वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना 720 मार्क्स मिळतात, परंतु एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं हे कुठेतरी संशयाची गोष्ट आहे। त्यामुळे हा प्रश्न एनटीएवर आपण निर्माण करत आहोत। त्यात दुसरी बाब म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा 14 जूनला लागणार होता, परंतु हा रिझल्ट असं विद्यार्थी परिषदेला म्हणायचं की जाणून या गोष्टीकडे नीट एक्झाम ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचे जे परिणाम यायचे होते त्या दिवशी म्हणजे 4 तारखेला याचा रिझल्ट लावण्यात आला। हा रिझल्ट 4 तारखेला म्हणजे 10 दिवसापूर्वी का लावण्यात आला? म्हणजे ह्या नीट सारख्या परीक्षेचा जे सगळं काही दृश्य आहे आपण दृष्टी तिकडे न घालवता ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, हा एनटीएचा एक जो त्यांचा केलेला एक कारभार होता। एनटीए जी आहे आता जर लक्षात आलं तर एनटीए जाणून बुजून काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी, काही विद्यार्थ्यांचा फायदा करून घेण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार करून राहिली आहे, बाकी विद्यार्थ्यांचा स्कॅम करून राहिली आहे, बाकी विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत खेळ करून राहिली आहे। या एनटीएला तुरुंगात पोहोचवण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झालेल्या प्रकरणाची कारवाई सीबीआय जांचद्वारे होण्यासाठी आज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगर आंदोलन निदर्शने करून राहिलेली आहे। आणि एवढंच नाही, इथेच नाही तर या देशाच्या भवितव्याची, जसं की आपण म्हणतो डॉक्टर हे देशाचे देव म्हणून आपण पूजतो, तर या लोकांची परीक्षा, या लोकांच्या परीक्षेमध्ये असा गोंधळ जर आढळून येत आहे तर विचार करा पुढच्या दृष्टीने त्यांचं भविष्य आणि त्यांच्या सोबत आपल्यासारख्या जनसामान्याचं भविष्य काय आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।